चला बंधू बघा काय लवकर मॅच आता सुरू करायची आहे. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे कारण की सलामी जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आली आहे. कारण की प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा आपण स्पर्धा ऑर्गनाईज करतो तेव्हा तेव्हा सहकार्याची अपेक्षा प्रत्येक संघाकडनं आपण करतोय. खरं तर पॅनल्टी देण्याची इच्छा कोणत्याच आयोजनकर्त्याची नसते, परंतु डिसिप्लिन जोपर्यंत नियम आपण अगदी काटेकोरपणे पाळत नाही तोपर्यंत स्पर्धा देखील यशस्वी होत नाही. मी तरी म्हणेन ज्या ठिकाणी नियम अगदी आपण स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतीच्या शिखाची चर्चा करतो याला कारण आहे. तुम्हाला तिथे 9 वाजता बोलवलं तर संघ 8:30 वाजता जातो. म्हणजे इतर ठिकाणी आपण तितक्या अगदी काटेकोरपणे वेळेची मर्यादा जर जोपासतो. कदाचित आपल्या रायगडामधील संघ जेव्हा ठाण्यामध्ये किंवा कल्याण डोंबिवलीत जातात ना तेव्हा वेळेत जातात, परंतु आपल्याकडे आयोजन असल्यानंतर तेव्हा मात्र विलंबाने येत असतात. तर ह्या गोष्टीचा विचार आपण देखील करायला हवा. तर चला जाऊया मॅचच्या दिशेनं. दोन्ही संघांना पुन्हा एकदा भरपूर साऱ्या शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल लेसते गेम ऑन. मैदानाच्या आतमध्ये आता पंचांची कामगिरी करत असताना गुरुदास भुईर यांना आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये असतील, परंतु ह्या मॅच मध्ये पंचांच्या भूमिकेत. पहिलाच बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल स्वीप करायचं होतं, रिंगणाच्या वरतून उडवलं बॉलला. बॉल चालला डीप मध्ये दणदण करत सेकंड बॉक्सला. बॉल सीमारेषा पार. पहिल्याच बॉल वरती जिनीत पवारचा वार, आलाय चौकार. आमचे गुलशन पाटील माहिती देतात की मागच्या मॅच मध्ये षटकारानं अकाउंट ओपन केलं होतं जिनीतनं, तर ह्या मॅच मध्ये चौकारानं. जे मोठ्या फटक्यानं सुरुवात करायची विनेंद्र सेवाग स्टाईलनं, ती स्टाईल जिनीतची. आता देखील फटका चांगला आहे, गॅप मध्ये देखील चाललाय डीप मध्ये मिड विकेटला. धावतो क्षेत्ररक्षक परंतु बॉल न जिंकले शर्यत. वन मोर हिट, अनदर चौकार. सेकंड बॉल सेकंड चौकार. मागच्या मॅच मध्ये फक्त एकच धाव खर्च केली होती. त्या गोलंदाजच्या विरोधात मात्र फटके दाखवत असताना आपण झिनीतला पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूनं संघनायक आपण पाहतोय झिनीत पवार, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता दाखवायला त्याने सुरुवात केली आहे. समोर एक आघाडीचा फ्रंटलाईन गोलंदाज आहे, परंतु तरी देखील त्याच्या विरोधात सलग 2 चौकार ठोकलेत. फुल्लेंचा चेंडू पुन्हा एकदा बॉलला पाठवलं गॅप मधून. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दणदण करत अगदी अलॉंग दी कार्पेट. बॉल सीमारेषा पार. सलग 3 चेंडू आणि आले 3 चौकार. फलंदाज ठरला ज्यानं सलग 3 चौकार टोकलेत. काल आपण प्रशांत पाटीलला देखील पाहिलं होतं किरवलीच्या, ज्यांचा संघ क्वालिफाय झाला मेगा फायनल मध्ये. आणि आज मात्र झिनीतला आपण पाहतोय. या अगोदर साहिल कोहलीनं देखील सलग 3 चौकार ठोकले होते. म्हणजे हा कारनामा कोपरा संघाच्या 2 फलंदाजांनी केलेला पाहायला मिळतोय. साहेबा शेखच्या विरोधात 3 चेंडू आणि 12 धावा एकवटल्यात. दरम्यान हा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफला झालं, विनलं होतं, अडकलाय झाल्यात. परतावं लागेल झिनीतला. धक्का पहिला टीम कोपऱ्याला झिनीतच्या स्वरूपात. खरं तर बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई होती. सुरुवातीचे 3 वार जिनीत पवारचे, परंतु त्याला शांत केलं जाते सहवाज शेखकडनं. अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे, नेहमीच कमबॅक कसं करायचं हे माहीत आहे. आणि फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज साहिल कोहली. पेट संघ 12th मॅन 12 प्रतिनिधी या लवकर.
इथे देखील पुन्हा त्याच दिशेला, परंतु आता डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळेल. नौका फलंदाज साहिल कोहली मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्या फलंदाजानं मागच्या मॅच मध्ये सलग 3 चौकार ठोकले होते ते दर्शवलं गुणसंख्या लेखकानं देखील. धावफलक आता 13 वरती. स्ट्रायकिंग एंडला आता रोहितला आपण पाहू शकाल. आता 5व्या बॉलवरती सिंगल आली आहे. मागच्या मॅचचा जर आपण विश्लेषण पाहिलं तर 15व्या बॉलवरती सिंगल आली होती. कोपरा संघ खेळत होता तेव्हा. फुलटा चेंडू ग्लान्स करायचं होतं. फटका फसलाय. हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक टिपला जेल. वाट कॅच. अगदी विरुद्ध बाजूला धावत होता परंतु बॉलवरती त्याचं अचूक लक्ष आणि ज्या पद्धतीने त्यानं बॉल हातामध्ये कलेक्ट केलाय जणू काही सेफ हँड या संघाचा आपण पाहतो. आणि टिपला जेल संपलाय खेळ रोहित कोहलीचा देखील. नेक्स्ट मॅच मध्ये आपण मुरबी आणि त्यांच्या विरोधात नारिवली असे 2 संघ पाहणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. हा पहिला ऑफिशियल कॉल असेल दोन्ही टीमसाठी. जशी 4 षटकांची सांगता होईल लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये इथे उपस्थित असणं गरजेचं आहे. एका षटकाचा खेळ संपला. सुरुवातीला 3 चेंडू सलग 3 चौकार आले परंतु उर्वरित जर 3 चेंडूंचा आपण विचार केला तर तिथे वापसी लाजवाब राहिली ती सैबाज शेखची. 2 विकेट मिळवली आणि फक्त 1 धाव अंतिम 3 मध्ये. अर्थात एका षटकानंतर पॉवर प्लेच्या षटकाची सांगता झाली आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर धावफलक आपल्याला पाहायला मिळते ते 13 for 1. 13 वरती 13 for 2 अर्थात 2 गडी गमावलेत. अंतिम बॉलवरती देखील विकेट आला. षटक दुसरं गोलंदाज आफताबला आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये देखील आफताबनं दुसरं षटक फेकलं होतं आणि त्याच आफताबचा वापर या षटकामध्ये देखील पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये यश कोहली आणि साथीनं साहिल कोहली ही जोडी आपण पाहतोय. सुरुवात झाली आहे चांगली. खरं तर 13 धावा पहिल्या षटकात आल्यात. याच वेगाने जर धावा आल्या तर 4 षटकामध्ये आपल्याला 50+ धावा पाहायला मिळतील आणि ती आशा अपेक्षा जरूर असेल ती कोपरा संघाला. त्यांना माहिती आहे समोर एक दादा संघ आहे. त्यांच्या अगेन्स्ट जर 4 षटकात किमान 45+ जर धावा बनवल्या तर मॅच मध्ये मजा येईल आणि त्यासाठी त्यांनी बॅटिंग देखील स्वीकारली आहे. कदाचित येणाऱ्या सत्रामध्ये धावा आपण डिफेंड करू शकतो हा आत्मविश्वास त्यांचा पाहायला मिळतोय. चांगला चेंडू इथे खेळत असताना मात्र एक बॉल पहिलाच बॉल होता आणि त्याच्यावरती 1 धाव प्राप्त झाली आहे. आफताबला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर कोहली ब्रदर्स एका बाजूने यश आणि साथीनं आता साहिलला आपण पाहतोय. यशचा विचार केला तर पहिला चेंडू फेस करण्यासाठी आता तो स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. 2 जबरदस्त यंगस्टार मैदानाच्या आतमध्ये कोपरा संघाची धुरा सांभाळत असताना पाहायला मिळतील. फिल्डिंग मध्ये चेंजेस कारण की आता लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला आलाय. त्या कारणास्तव आता ऑन साईडला 3 आणि ऑफ साईडला 2 डीप मध्ये हे क्षेत्ररक्षण अगदी समोरच्या दिशेला फील्ड सेटअप केलंय डीप मध्ये. षटकातील पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेटनं. चांगला चेंडू. फटका देखील तितकाच देखणा आहे. अगदी वेगानं बॉल चाललाय डीप मध्ये मिड विकेटला. जिथे बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत अवधी होता. 1 धाव सहजतेनं पूर्ण होते. 1च्या मदतीनं धावफलक आता 15 वरती 50 for 2. 15 वरती आता 2 आपल्याला पाहायला मिळतात. 2 अगदी जवळचे संघ खारघर विभागातील जर आपण संघांचा विचार केला तर त्यापैकी हे 2 नामांकित संघ आपल्याला पाहायला मिळतात. पेठ संघ आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना टीम कोपराला आपण पाहतो. इन्फॉर्म मध्ये हे दोन्ही संघ देखील ह्या हंगामात आपल्याला पाहायला मिळतात. इथे फटका चांगला आहे. जेलची शक्यता. क्षेत्ररक्षक पुढे सरकला. हातातनं बॉल निसटलाय. चुकी झाली आहे. शहबाजला आपण पाहतो त्याच्याकडनं ही चुकी अपेक्षित नव्हती. सहज सोपा झेल होता असं वाटलं होतं सहजतेनं पकडला जाईल परंतु क्रिकेट विश्वात कधी कधी अशा चुक्या आपल्याला पाहायला मिळतात. कधी कधी अव्वल दर्जाचे खेळाडू देखील अशा पद्धतीची मिस्टेक करतात आणि तेच घडलं. इथे जीवनदान देखील मिळेल आणि धाव देखील मिळते आणि धावफलक 1 पुढे सरकत असताना धावसंख्या 16 अंकावरती. एका बाजूला प्रयत्न करत असताना गोलंदाजचं कौतुक करण 3 चेंडू फक्त त्यानं 3 खर्च केल्यात. एक चान्स त्यानं क्रिएट केली होती परंतु ती साधली नाहीये. आता देखील फटका चांगला. आता गॅपमध्ये गोलीच्या वेगानं 2 क्षेत्ररक्षक धावत होते परंतु त्या दोघांना बेट करून अगदी सुईमधून धागा ओवावा अशा पद्धतीचा हा चौकार यश कोहलीच्या बॅटमधून.
देवा म्हसोबाचं गीत आणि म्हशाची यात्रा म्हटली तर आपल्या समाजामध्ये फेमस यात्रा आहे मी तरी म्हणेन. सध्या तरी बरीच लोक तिथे जाताना पाहायला मिळत आहेत आणि आता ती सांगतेच्या दिशेनं. चौकार ठोकला यश ना पुढील बॉल. खर तर आगामी निवडणुका लागल्यात त्या कारणास्तव लवकर मला तरी वाटतं ती यात्रा संपवण्यात आली. सध्या तरी ज्या पद्धतीचा घमासान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो, मैदानाच्या बाहेर सध्या तरी सर्वत्र तो घमासान आपण पाहतो, राजकीय वर्तुळाचा घमासान आपण पाहतो. चर्चा रंगतायत, काय घडेल काय बिघडेल. ज्या पद्धतीनं जर तर क्रिकेटमध्ये आपण वर्तवतो ना तशा पद्धतीची शक्यता राजकीय वर्तुळात देखील आपल्याला पाहायला मिळते. काय घडेल काय बिघडेल ह्या चर्चा तिथे देखील रंगतायत. परंतु सध्या तरी क्रिकेटचा विचार करावा लागेल. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करताना कोपरा संघ आता देखील इनफिल्डच्या वरतून उडवायचं होतं, फटका फसला आणि शॉर्ट कव्हरला झेल टिपलाय आणि या झेलनं परतावं लागेल. ते साहिल कोहलीला धक्का तिसरा. टीम अंश आणि शीतल 11 DCC कोपराला. एक कालखंड त्यांनी जरूर एकाडपाडासाठी देखील गाजवला. आज त्यांचे बरेचसे यंगस्टार खेळतात त्या कारणास्तव आता त्यांनी रजा घेतली आहे आणि त्यांचा संघ आता इन्फॉर्म मध्ये आहे. नेहमीच मोठे षटकार त्यांच्या बॅटमधनं आपण वेळोवेळी पाहिलेत. नवीन फलंदाज कुणाल ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आता इन होताना पाहायला मिळेल. आणखी धक्का लागलाय. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटका अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर 21 धावा पाहायला मिळतात. पहिल्या षटकात धावा 13 आल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर धावा 8 आल्या. म्हणजे कमबॅक पाहायला मिळाला आफताबचा. आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज फराज. मागच्या मॅचमध्ये देखील ह्याच पद्धतीनं गोलंदाजी क्रमवारी आपण पाहिली होती ती 7111 पेट कडनं आणि आता देखील त्याच पद्धतीची रणनीती गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. टॉस साठी हा दुसरा ऑफिशियल कॉल टीम नारिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट मुरबी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. एक संघ कल्याण डोंबिवलीतील नामांकित संघ ह्या हंगामात फॉर्म मध्ये नारिवली देखील पाहायला मिळतोय. जवळजवळ 6 ते 7 ट्रॉफ्या 7 ट्रॉफीज त्यांच्या नावावरती. तर ह्या हंगामात आता फॉर्म गबसलाय तो टीम मुरबीला देखील. छत्रपती ट्रॉफी जिथे जेतेपद त्यांनी जिंकलंय आणि तो आत्मविश्वास इथे त्यांचा देखील पाहायला मिळेल. तर सन्माननीय प्रभाकरजी गायकर यांचं पुनश्च आगमन होताना आपण पाहू शकाल. मोस्ट वेलकम, स्वागत. पहिला चेंडू सुरेख चेंडू ताकद असताना गोलंदाजीमध्ये फराजला आपण पाहतोय. सुरुवात चांगली केली आहे. आणखी एका बाजूला दोन्ही गोलंदाजांचा विचार केला तर त्यांच्या विरोधात फटके पाहायला मिळालेत परंतु फारशी मोठी धावसंख्या देखील नाही आहे. 4 चौकार आलेत तरी देखील धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या ज्या पद्धतीनं पाहायला मिळायला हवी होती तशी मिळत नाही आहे. 21 वरती स्थिर आहे. दरम्यान हा चेंडू आता टायमिंग साधलंय की नाही पाहावं लागेल. झेलची शक्यता. टिपलाय झेल. सैबाजनं आता चुकी केली नाही आणि या झेलनं मात्र यश कोहलीला परतावं लागेल. धक्का चौथा टीम कोपराला. फलंदाज बाद झालाय. अपेक्षा होती मोठ्या फटक्याची. खरं तर एलिमिनेशन तितकंच मिळालं नाही. तनिष कोळी नवीन फलंदाज, यंग टॅलेंटेड खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये. बरेचसे टॅलेंटेड चेहरे आपल्याला पाहायला मिळतात. ते अंश आणि शीतल 11 DCC कोपराच्या माध्यमातून ज्यामध्ये यश असतील, साहिलला आपण पाहतोय सोबत आता तनिष देखील आणि त्याच्या साथीनं कुणाल ठाकूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. टॉप ऑर्डर आता कोलॅप्स झाली आहे. सुरुवात चांगली होती. जिनीत पवारनं सलग 3 चौकार ठोकले होते. असं वाटलं होतं मोठी धावसंख्या पाहायला मिळेल परंतु त्यानंतरची वापसी लाजवाब आहे ते टीम पेटची. नारिवलीचा कॅप्टन आलाय, स्वागत त्यांचं. दमदार संघ आपल्याला पाहायला मिळेल येलो जर्सीमध्ये. येलो जर्सी जेव्हा जेव्हा पाहायला मिळते ना क्रिकेट विश्वामध्ये तेव्हा काहीतरी चमत्कार नक्कीच घडतो. कांगारूंनी घडवला, त्यानंतर CSK आणि त्यानंतर आता टीम नारिवली. फिल्डिंग पुन्हा एकदा सेट करत असताना डावखुरा फलंदाज तनिष कोहली मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक.
इथे देखील फटका फसलाय, झेलची शक्यता, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. सिंगल पूर्ण केली आणि सिंगल जाऊ. 2 व्हायला हव्या होत्या. डगआउट मधनं देखील आवाज येतोय, कारण की एक एक धाव महत्वाची आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतो जेव्हा सामना बरोबर सुटतो, कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव एक एक धावेचं महत्व टेनिस क्रिकेट विश्वात अधिकच आहे. जेव्हा नेट टू नेट लढाई येते, रणबॉल समीकरण आल्यानंतर एक एक धावेसाठी किती संघर्ष करावा लागतो हे कोपराला देखील माहीत आहे आणि टीम पेटला देखील माहीत आहे. त्या कारणास्तव एक धाव वाचवण्यासाठी एका बाजूने प्रयत्न टीम पेट करते, तर एक धाव आणखीन एक्स्ट्रा बनवण्यासाठी प्रयत्न कोपराचा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज फराज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं पुढील बॉल प्रहार करायचा होता. काय घडलं? टॉपेज. गोलंदाज पुढे सरकलाय. कॉटन बॉलची संधी आणि संधी साधली आहे आणि खेळ संपलाय. तो आता कुणालचा देखील शून्यावरती कुणाल बाद. अरुण मोरबेकर आणि रमाकांत मोरबेकर. अरुणजी गोरपेकर आणि रमाकांतजी गोरपेकर. आमच्यापर्यंत अगोदर माहिती चुकीची आली, परंतु जेव्हा समजलं की नारिवली गावचे रहिवासी आहेत तर निश्चितच गोरपेकर मंडळी या ठिकाणी पाहायला मिळते. तर त्यांना विनंती आहे की या मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. दरम्यान समोरच्या दिशेला हॅबॅट करत असताना यश गायकर मैदानाच्या आतमध्ये अगदी धष्टपुष्ट फलंदाज, उंची त्याची आपण पाहू शकाल, परंतु तितक्याच ताकदीचे फटके त्याला दाखवावे लागतील. सिंगल धाव पुस्तकावरती बऱ्याच उशिरानं मात्र ह्या धावा आपल्याला पाहायला मिळतात. 23 धावा. सुरुवात खरं तर ज्या प्रकारे केली होती कोपरा संघाने असं वाटलं होतं मोठं टोटल 50+ धावा 4 षटकात पाहायला मिळतील, परंतु गोलंदाजी ही बळस्थान आहे. टीम पेटचा जर विचार केला तर बरेचसे चांगले गोलंदाज या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. त्या कारणास्तव त्यांची वापसी या मॅच मध्ये सध्या तरी पाहायला मिळते. दरम्यान काय घडलंय? जंटेकन अप्रतिम यष्टीरक्षण. यष्टांच्या मागे शाकिबला पाहतो, एका हातामध्ये हा झेल टिपलाय आणि या झेलनं मात्र परतावं लागते त्या तनिषला देखील. ची मांग केली जाते, पाणी लवकर घेऊन जा. 12th मॅन किंवा खिलाडू जरी गेला तरी चालेल, पण लवकर पाणी घेऊन जायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ संपला. या षटकाचं गोलंदाजी अनालिसिस अगदी पाहण्याजोगा आहे. पहिला चेंडू डॉट, विकेट, सिंगल विकेट आणि पुन्हा सिंगल विकेट, म्हणजे 3 विकेट आले आणि धावा फक्त 2च खर्च केल्या. एकंदरीत 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते तब्बल 6 गडी बाद. धावसंख्या फक्त 23 धावफलकावरती. तर मुरबी गावचे सन्माननीय नरेश शेठ पाटील यांचं आगमन झालंय आणि मुरबी संघाच्या नेहमीच पाठीशी आणि मुरबी संघाचे पुरस्कर्ते आहेत. हर्षाल 11 या नावानं मुरबी संघ जेव्हा जेव्हा उतरतो, आणि खरं तर ज्या पद्धतीचं बाईट मी संकेतचं ऐकलं होतं की या हंगामाची सुरुवात खूप खराब झाली होती. कधी असं मुरबी संघाच्या बाबतीत घडलं नव्हतं की संघ सातत्यानं पराभूत होतोय, परंतु या हंगामात तसं असताना देखील आमचे पॅकर्स आमच्या पाठीशी आहेत आणि त्यांनी कधीही म्हटलं नाही की आता तुमच्या संघाला मी पॅक करणार नाही, नेहमीच तुमचा संघ खेळू द्या, मी तुमच्या पाठीशी आहे. ही घोषणा जरूर संकेतनं देखील केली होती. तर त्या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय नरेश शेठ पाटील या ठिकाणी आलेत, तर त्यांना विनंती या मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल स्वर्गीय आकाश रुपेकर स्मृती चषकामध्ये. तर पापडीचा पाडाचे सन्माननीय गोरक्षनाथ गायकर हे देखील या ठिकाणी येतात, तर त्यांना देखील विनंती या मंचावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. आलेल्या तमाम मान्यवरांचं या ठिकाणी खेळणारे जे संघ आहेत त्यांचे पाठीराखे त्यांचे मान्यवर आले असतील तर त्यांना देखील विनंती की आपण देखील या कोपरा संघ खेळतोय, पेठ संघ आहे, यानंतर मुरबी आणि नारिवली या 4ही गावचे कोणी ग्रामस्थ आले असतील तर त्यांना विनंती की या मंचावरती आपलं स्वागत. तर आमचे रोहित दादा त्यांची देखील भरपूर मेहनत आणि बाबूशा अगदी जवळचे संबंध दोघांचे देखील, आणि रोहित गायकर यांच्या प्रेमाखातीर बाबूशा इथे आलेत त्यात शंकाच नाही आहे. यस, टेक्नो कंपनीमध्ये बाबूशा आणि रोहित सोबत होते, परंतु बाबूशा आता कामाला जात नाही आहे, आता त्याची झोली भरली आहे.
दरम्यान हा चेंडू डीपमध्ये येतोय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला, गुड फिल्डिंग, फक्त एकच, एक से ज्यादा कुछ नाही. आणि सिंगल डबल ना आता जास्त धावसंख्या बनणार नाही. आता काहीसे चेंडू शेष आहेत, आता टार्गेट करावं लागेल, मोठे फटके गरजेचे आहेत. या 1 धावफलक 24 वरती. सुरुवात पहिल्या षटकात 13 झाली होती. त्याच पद्धतीने जर प्रत्येक षटकात धावा आल्या असत्या तर स्कोर कार्ड चांगलं पाहायला मिळालं असतं. तसं घडत नाही. आता पुन्हा शिकंजा कसलाय तो टीम पेटनं. आवेश संगनायक आहेत, अंतिम षटक लाभ केलाय, फटका डीप मध्ये येतोय, क्षेत्ररक्षक आहेत टिपला झेल. जबरदस्त कॅच, वेल जज कॅच. या कॅचनं फलंदाज जता सक्षमला देखील परतावं लागेल. माध्यमातून फलंदाज बाद झाले. रितेश भोईर नारिवळीच्या या ठिकाणी आले, तर त्यांना विनंती, या पण मंचावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. काल आपण गुरुदास भोईर यांना पंचांच्या कामगिरीत या स्पर्धेसाठी पाहिलं होतं, परंतु आज ते इनॅक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतील. परंतु सध्या तरी पंचांची कामगिरी पूर्ण करतायत. आमचे ऑफिशियल्स सचिन कडू यांना सध्या त्यांनी विश्रांती दिली आहे, कारण की ह्या हंगामात सचिन कडू यांची भरपूर मेहनत, व्यावसायिक पंच म्हणून सर्वत्र आपल्याला ते पाहायला मिळतात. डे नाईट मी तरी म्हणेन ते कार्य करतात. इथे देखील प्रहार करायचा होता, बॅटन पॅड मधनं बॉल निघून जाईल, सीमा यष्टीरक्षकाच्या हातात, डॉट बॉल. डॉट बॉल पर्सेंटेज जरूर आपण पाहतो, ज्यामध्ये विकेट देखील काहीसे आलेत आणि सिंगल पाहायला मिळतात. चौकार सुरुवातीला पाहिले, त्यानंतर मोठ्या फटक्यासाठी आता संघर्ष करतोय तो कोपरा संघ. आता देखील बॉलर बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न केला. इथे काय घडलं, आवश्यकता होती का, प्रश्नचिन्ह विचारला जाईल, परंतु धावा 2 मिळतील. एक धाव अतिरिक्त ओव्हर थ्रोच्या स्वरूपात या ठिकाणी प्राप्त होते आणि धावफलक आता 2 पुढे जाईल 26 या अंकावरती. षटकातील आता 2 चेंडू, अर्थात या पूर्वार्धामधील 2 चेंडू शिल्लक आहेत. मोठे फटके आवश्यक आहेत, 2 चेंडू, किमान एखादा तरी मोठा फटका यायला हवा. 35च्या आसपास जर धावसंख्या आली तर मॅच मध्ये मजा असेल. आवेशचा हा चेंडू अगदी हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, फटका बॉलला उडवलं होतं परंतु फटका फसला. पुन्हा एकदा कॉडबियांच्या माध्यमातून फलंदाज बाद, सातत्यानं गडी बाद झाले, अगदी ठराविक अंतरानं फलंदाज बाद होत गेलेत आणि त्या कारणास्तव हा संघ थोडासा बॅकफुटला राहिला. 26 धावा, धावसंख्या कमी आहे, परंतु नेहमीच आपण पाहतो लो स्कोरिंग सामना हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतो. तशी अपेक्षा या मॅच मध्ये पुन्हा एकदा वर्तवली जाईल. शेवटचा बॉल असेल, 26 धावा, आऊट झालेत आता जवळजवळ 8 फलंदाज बाद झालेत. चला शेवटचा चेंडू आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघनायक या ठिकाणी पाहायला मिळतात. तर इनिंग ब्रेक नंतर आपण जरूर टॉस करू. एक चेंडू शिल्लक आहे, त्यानंतर टॉस बॉक्सच्या दिशेने वळू. फटका हा देखील चांगला, फिल्डिंग अप्रतिम. मॉन्टीला आपण पाहिलं, दुसरीचा प्रयत्न केला आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. एंड ऑफ दी 4th ओव्हर, 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकाचा विचार केला तर इथे एकच जोडली जाईल आणि धावफलक आता आपल्याला पाहायला मिळते ते 27 या आकड्यावरती. 28 धावसंख्येचं टार्गेट असेल, छोटं टार्गेट, 24 चेंडू आणि 28ची आवश्यकता. नेक्स्ट मॅच टीम नारिवली आणि विरोधात मुरबी हे 2 संघ खेळतील. तर टॉस करण्यासाठी मी सन्माननीय प्रभाकरजी गायकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हातचे आपण टॉस करायचा आहे. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. बॉबी कोहली, यस, स्वागत आपलं, सहर्ष हार्दिक स्वागत आपलं. निश्चित या मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत. 4 षटकांची मॅच, टॉस झालाय, टॉस जिंकलाय तो टीम मुरबीनं. आपलं अभिनंदन आणि दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देखील असतील. नाही, रिव्ह्यू फक्त बीमर आणि रनआउट साठी आहे. पंचांना वाटलं क्रिटिकल सिच्युएशन अंतिम टप्प्यामध्ये जेव्हा मॅच असेल तर तेव्हा पंच घेऊ शकतात, ती अथॉरिटी पंचांना आहे. हे नियम आपण पाहतो या स्पर्धेचे. कंपल्सरी चेसिंग ड्रेसिंग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि टाइम अलर्ट.
तर डाव पहिला संपलाय. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा करू परिवर्तन आणि दुसऱ्या सत्रात आवाज असेल आमच्या अगदी जवळचे मित्र खेरणे गावचा एक बुलंद आवाज आपण लहू फडके यांना ऐकणार आहोत. खेळाच्या दुसऱ्या सत्रात लक्ष 24 चेंडू आणि 28 धावसंख्येचं. हॅलो. धन्यवाद साई पाटील सर. सेकंड सत्र आता चालू होतोय. खरं तर सामना आपल्याला पाहायला मिळतोय कोपरा विपक्ष पेठ असा हा सामना आहे. 28 धाव्यांचं लक्ष आहे. चला सामन्याला आता इथे सुरुवात होणार आहे. पुढील सामन्याचं आपण टॉस सुद्धा बघितलं गेलं. सामना मुरबी विपक्ष नारिवले. आमचे बॉबी कोळी हे आलेत, त्यांचं वेलकम आहे. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. खरं तर 22 नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु त्यांनी फॉर्म मागे घेतलं, त्यामुळे सध्याच्या घडीला ते आता एक टीमचे बॅकबॉन आहेत. गेम ऑन. सामन्याला सुरुवात आहे. जिनित आणि सायकर एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो पेट संघ. आणि पहिला बॉल डॉट बॉल आहे. येस, फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. आमचे बॉबी कोळी यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे षटकारासाठी. तन्वीर आणि त्याच्यासोबत शाकिब बॅकअप द बॉलर आहे. अजून एक डॉट बॉल आहे. धावफलकावरती धावा जरूर तुम्हाला पाहायला मिळतात, परंतु कोपरा संघ याही धावा वाचवेल का हाही मोठा प्रश्न, आणि त्यासाठी प्रयत्न करतोय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. 2 डॉट बॉल काढलेत. मागचा सामना अगदी पाहिला गेला तर तिथे वन साइडेड सामना फिरवला होता. हाच तो गोलंदाज होता जो जिनित पवार. मिस्टामिंग आहे. मिडॉनला रनआउटची विकेट नाही मिळत. अगदी चपलाईने येणं गरजेचं होतं. मिडॉनवरती फिल्डर होता, परंतु एक धाव इथे पूर्ण झाली. तन्वीरचं खातं उघडलं गेलं आणि टीमचंही खातं उघडलं गेलं तिसऱ्या बॉलवरती. 28 धाव्यांचं हे लक्ष आहे. गुलशन पाटील आपण पाहिलं तर आणि एक सध्याच्या घडीला स्कोरर म्हणून आहेत गुलशन पाटील. यंदाचा अंगम भरपूर चांगला आहे. अगदी गोव्याला सुद्धा जाऊन स्कोरिंग केले त्याने, म्हणजे यंदा भरपूर फॉर्म मध्ये. वाडा बॉल अपील आहे. यस, LBW ची विकेट आणि पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. शेख 11 पेठ संघाचा शाकिब बॅक टू द पवेलियन.
नवीन फलंदाज आफताब मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती अगदी 5व्या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये आलाय. अगदी 24 बॉल आणि 28 धाव्यांची गरज असताना काय कमालीचं षटक सध्याच्या घडीला जिनीत पवार बीसीसी कोपरा टीम कडनं पहिलं षटक हाताळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. आफताब आहे स्ट्रायकर एंडला, कव्हरला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग आहे परंतु एक धावा आहे. फिल्डिंग भरपूर चांगली आहे, कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. आणि दरम्यान 5 बॉल समाप्त झाले. धाव फलकावरती 2 आता लागले जातात. एक फलंदाज माघारी परतला गेला. मागच्या मॅच मध्ये 42 धाव्यांची गरज असताना यंगस्टर सिद्धी टीमला अगदी नमवलं होतं याच संघानं, तो म्हणजे डीसीसी कोपरा टीमनं. आणि पहिलं षटक जिनीत पवारचं चांगलं होतं, 1 धाव आणि 3 विकेट. आत्ताच्या घडीला सुद्धा 2 धावा आणि 1 विकेट आहे. स्ट्रेट डावीचा फटका मिड ऑनला बीट केला, बॉल लॉंग ऑनला जाईल. पहिला चौकार संघर्षाचा फलंदाज तन्वीरच्या बॅटनं आलाय. क्रिकेट खेळायचा आहे कोपरा संघ. आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 18 बॉल शिल्लक आहेत आणि अजून 22 धाव्यांची गरज आहे. शेख 11 पेट संघ सेकंड 17 मध्ये तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. आणि त्या संघाचे आमचे बॅकबॉन बॉबी कोळी हेही आले, त्यांचं वेलकम. त्यांच्या वतीनं षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश पाहिजे आणि ते पैसे आमच्याकडे जमा सुद्धा आहेत. त्यामुळे असं नाही की नुसते अनाउन्समेंट नाही आहे, ते दिलेही जातील, परंतु षटकार यायला हवेत. तन्वीर आहे सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि नॉन स्ट्रायकर एंडला आफताब आणि नॉन स्ट्रायकर एंडला तन्वीर आहे. खरं तर शेवटच्या बॉलवरती जो चौकार आलाय ना, तो पेट संघाला बरंच काही सांगून जाईल. कारण की 28 धाव्यांचा पाठलाग करत असताना 5 बॉलमध्ये 2 धावा होत्या आणि 1 विकेट होते. शेवटच्या बॉलवरती तन्वीरच्या बॅटनं चौकार आलाय. आणि आता नवीन गोलंदाज तुम्हाला इन ॲक्शन मध्ये रोहित कोहली गोलंदाजीच्या बोल्यावरती पाहायला मिळतोय. यानंही पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी साकारली होती. आफताब स्ट्रायकर एंडला, हाफ ट्रॅकर होता, कमी गतीचा बॉल होता, अंदाज बांधता आला नाही आफताबला. अगदी कव्हरच्या दिशेला बॉल उडवण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल आला. प्रेशर जरूर वाढवलं जाईल कारण का ही 2 षटकं फार महत्त्वाचे आहेत मी तर म्हणेल डीसीसी कोपरा टीमचे. आणि पेट संघाला सुद्धा अतिशय घातकी राहणार आहे ते षटकं, कारण 6 बॉलमध्ये 6 धावा बनल्या गेल्या. त्यामुळे दुसरं षटक रोहित कोहली आता या षटकामध्ये किती धावा थांबवेल याकडे या सामन्याचं चित्र आहे स्पष्ट. हाफ ट्रॅकर टॉप एज, परंतु इथे बॉल फक्त अडवला जाईल. झेलला कॅरी करू शकला नाही असते रक्षक. अगदी त्याला मागे तेवढं बॅलन्स करता आलं नाही, परंतु प्रोटेक्शन होतं. अगदी पहिल्या स्लिपमध्ये त्यानं बॉलला अडवलं गेलं. आणि मी तर म्हणेन इथे बॉल नाही अडवला गेला तर धावा जवळपास 2 ते 3 धावा वाचवल्या गेल्या त्या बॉलवरती. 1 धाव लागली जाईल. टोटल आता धाव पलकावरती लागतात ते म्हणजे 7 धावा. 7 ऑन बोर्ड, 7 धावा आहेत धावपलकावरती. तन्वीर आता स्ट्रायकर एंडला, ज्यानं चौकार ठोकला जो सलामीला आलाय. तर पहिल्या षटकामध्ये जरूर संघर्ष करत असताना एक चौकार जो आलाय, ती जी ऊर्जा मिळेल, ती जी कॉन्फिडन्स आहे, तो कॉन्फिडन्स लेवल आता या ओव्हरमध्ये त्याला बॅटिंग करताना चांगलाच पाहायला मिळेल. परंतु समोर रोहित आहे, चांगला अनुभव आहे या गोलंदाजाकडे. लॉंग लेगला बॅटची आतली कडा टोल एंडचा वापर केला, बॉल सीमा पलीकडे, हा चौकार. थँक्यू सो मच. 15 बॉल शिल्लक आहेत आणि आता 17 धावेची गरज आहे. 15 बॉल रिमेनिंग अँड 17 रन टू विन. 15 मध्ये 17ची गरज आहे. हे षटक चांगल्या पद्धतीने टाकावं लागेल रोहितला, त्यासाठी तो तयार आहे आता. परंतु समोर तन्वीर आहे आणि हा बॉल दरम्यान इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. प्रेशर आहे कारण मागच्या बॉलवरती ज्या पद्धतीनं बॉलला अगदी हलक्या हातानं बॅटच्या टोल एंडच्या साह्यानं फाईन लेगला पाठवलं होतं, तो चौकार आला नाही. ती वेगळी ऊर्जा आहे या मॅचमध्ये.
पेट संघासाठी. दरम्यान व्हाईट बॉल आलाय. येस एजंट टेकन. मोठी विकेट आहे. तन्वीरला परतावा लागेल. धक्का क्रमांक 2 शेख 11 पेट संघाला. सलामीवर तन्वीर बॅक टू द पॅव्हलियन. चौदा बॉल आणि 16 धावेची गरज. विकेट मैदानाच्या बाहेर. सलामीवीर तन्वीर ज्यानं 2 चौकार लागोपाठ टाकले होते तो आता मैदानाच्या बाहेर झालाय. आणि नवीन फलंदाज फराज मैदानाच्या आतमध्ये. रोहित कोलतचं याच दरम्यान खरं तर आमचे मुरबी गावचे खरं तर समाजसेवक आमचे मनीष दादा पाटील हे मंचावरती आले. दादा तुमचे मनस्वी स्वागत आहे. आणि इथे स्वागत केले फलंदाजानं. अगदी बॉलला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा खणखणीत चौकार. डीजे थोडं लक्ष असू द्या. हा बॉल उडवलाय लॉंग ऑफच्या वरनं आउट ऑफ द पार्क. फलंदाज फराजच्या बॅटनं हा खणखणीत असा षटकार. आणि या षटकारानं अगदी सामन्याला जवळपास आणलं गेलंय. कारण धाव फलकावरती 12 बॉलच्या समाप्तीनंतर लागल्या हत्या म्हणजे 2 गडी बाद 22 धावा. बॉल शिल्लक आहेत आणि गरज आहे आता फक्त 6 धावांची. खरं तर फराज जसा मैदानाच्या आतमध्ये आला त्यानं अगदी रणांचा जणू काही ते अंबारच उभा केलाय. कारण 2 बॉल मध्ये जे लावलेले 10 धावा धावफलकावरती या सामन्याचं चित्र आता स्पष्ट झालंय. 12 बॉल आणि 6ची गरज आहे. त्यामुळे गोलंदाज आता जो कोणी येणार त्याच्यावरती भरपूर प्रेशर आहे यात शंका नाही. आणि बॉबी कोहलीनं खरं तर षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. ते इथे जमा झालंय. ते फराजला आम्ही देणारच आहोत यात शंका नाहीये. कारण तो त्याचा मानकरी आहे. आणि या षटकाराने अगदी पेट संघाला हा सामना आता खुला झालाय. परंतु इथून एखादी चांगलं षटक या मॅच मध्ये डीसीसी कोपरा टीमला आणून जाईल का. आणि गोलंदाज आहे आता गोलंदाजीच्या बोल्यावरती तनिष कोहली आलाय. तिसऱ्या षटकामध्ये डाव्या हाताचा गोलंदाज आहे. पहिला बॉल सरळ बॅटने केलाय लॉंग ऑफला. तिकडे रोहित आहे. फक्त एकच धाव आहे. पुढचा सामना तुम्हाला 2 बलाढ्य संघामध्ये जरूर पाहायला मिळेल. मुरबी विपक्ष नारेवली असा सामना आहे. टॉस झाला गेलाय. खरं तर त्या सामन्याचा टॉस जिंकलाय तो म्हणजे मुरबी टीमनं. येस आता धावांची गरज आहे या मॅच मध्ये. फक्त 5 धावांची. 11 बॉल शिल्लक आहेत. आपलं याच षटकामध्ये सामना संपेल का हेही पाहावं लागेल. बॅटची कडा त्यानंतर शरीरावरती हा बॉल आदळला गेलाय. परंतु एकच धाव आहे. एका धाव्यानं समीकरण आता बदललं जाईल. कारण 10 बॉल शिल्लक आहेत आणि 4 धाव्यांची गरज. एक चांगला फटका सामना लगेच फिनिश होईल. कदाचित याही बॉलवरती सामना समाप्त होईल का. गोलंदाज जरूर तनिष कोहली तुम्हाला पाहायला मिळतो. परंतु पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कोपरा संघ अगदी पहिल्या 3 बॉलवरती 3 चौकार ठोकल्यानंतर सुद्धा तो संघ अगदी 27 धावेपर्यंत थांबला. दरम्यान इथे रनआउटची विकेट आहे का. यस तिसऱ्या पंचाकडे सुनीलजी पाटील सरांनी सांगितलं की आपण टीव्ही अंपायरचा निर्णयाची अपेक्षा करूया. त्यांच्याकडे हा निर्णय सोपवला गेलाय. युटीसी वायडी खरं तर ते तयार आहे या निर्णयासाठी. अगदी 2 कॅमेऱ्याच्या साह्यानं ही स्पर्धा खरं तर कव्हर केली जाते. आणि तर रनआउटची विकेट आहे की नाही हे जरूर
सचिनजी कडू सर आहेत दरम्यान तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. दरम्यान या बॉलवरती एक धाव तर जरूर पूर्ण झाले. यस, नॉट आउट आहे. फलंदाज सुरक्षित आहे, म्हणजे एकच धाव आहे या बॉलवरती. आणि आता गरज आहे 9 बॉल आणि 3 धाव्याची गरज. फराज इनफिल्डला क्लिअर केला. मॅच विनिंग मोमेंट या बॉलवरती. बॉल सीमा पलीकडे, षटकार आहे, विजयाचा षटकार फराजच्या बॅटनं आलाय. अभिनंदन आहे शेख 11 पेट संघ आणि हार्ड लक डीसीसी कोपरा संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार आहे, ज्यानं विनिंग धाव ज्याच्या बॅटनं पाहायला मिळेल तो फराज, कारण त्याने गोलंदाजी चांगली केली होती. अगदी एक षटक, 2 धावा, 3 विकेट आणि 4 बॉलमध्ये ज्यानं अगदी धावा बनवल्या गेल्या त्या म्हणजे 17, तो राहिलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. आणि 2 षटकार आहेत.